साईराम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते. तर आज मी छान अशी एक रेसिपी बनवणार आहे जी अख्ख्या महाराष्ट्राला आवडते, ते म्हणजे ठेचा. तर ठेचा बनवते, पण तो अगदी माझ्या स्टाईलने मी बनवणार आहे. जसं मी बनवते 2 गोष्टी वापरूनच आपल्याला ठेचा बनवायचा आहे. तर कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. तर आज मी इथे मंथन आणि समरला खेळायला खाली पाठवलं नव्हतं, म्हणून तो रडत होता मंथन. आणि इथे समर जो आहे तो इथे स्केटिंग खेळत होता घरामध्ये. तर गेले काही दिवस समरने खूप डोकं आऊट केलं होतं की मम्मा मला स्केटिंग हवे. तर फायनली आम्ही त्याला स्केटिंग आणून दिली आणि तो 8च दिवसामध्ये इतकी छान स्केटिंग करायला शिकला आहे ना. म्हणजे खाली जर आम्ही त्याला घेऊन गेलो ना तर सर्व लोक त्याच्याकडे बघतात आणि बोलतात की अरे ये कितना छोटा है फिर भी इतनी अच्छी स्केटिंग कैसे खेलता है. तो घरात खेळतोय म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तो इझी आहे, घरात स्मूथ जागा आहे, पण तो बाहेरसुद्धा आम्ही जेव्हा त्याला खाली राऊंडला दोघांना घेऊन जातो संध्याकाळी, तेव्हासुद्धा तो खूप छान पद्धतीने स्केटिंग खेळत असतो. आणि ते मंथन अजूनही रडतोय. तर समरची एक गोष्ट मला फार आवडते की त्याला स्केटिंग म्हणा, बॅट बॉल म्हणा, त्याला फार आवडतं खेळायला. म्हणजे तो अगदी स्वतःला जेव्हा तो बॅट बॉलिंग करत असतो तेव्हा तर तो स्वतःला विराट कोहली समजतो. बोलतो मम्मा मी विराट कोहली. आणि त्याने लहानपणापासूनच त्याला ती गोष्टीची खूप हॅबिट आहे. म्हणजे बॅट म्हणा किंवा स्केटिंग म्हणा, खूप प्रमाणात त्याला ते आवडतं. आणि तो नेहमी असं बोलतो, जर आम्ही त्याला असं बोललं की तू हा क्रिकेटर आहे, तो बोलतो नाही मी विराट कोहली आहे. आणि इथे तो बॅट घेऊन अगदी शायनिंग मारत होता. आणि इथे मनू अजूनही रडत होता की मम्मा मला खाली खेळायला सोड म्हणून. तर चला आता हे दोघं खेळते. मनूच्या पप्पांचा सुद्धा यायचा टाईम झालेला आहे आणि मी पटकन आता त्यांच्यासाठी चहा ठेवते. तर कविताने घरी बोलवले आम्हाला जेवायला. तिने जेवणाची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि तिने घरी बोलवलेलं आहे जेवायला. तर मी विचार केला की तोपर्यंत मी वाट नाही बघू शकत, कारण की ती खेळायला सुद्धा जाणार आहे आणि तिथून आल्याच्या नंतर ती जेवणही बनवेल. तर मग मी म्हटलं की मी थोडंफार घरातून काहीतरी खाऊन जाते. तर आता पटकन बनवते चपाती आणि खरडा आणि खाते आणि रेसिपी तुम्हालाही दाखवते. तर कविताच्या इथे IPL सुरू झालेली आहे. म्हणजे त्यांच्या सोसायटीमध्ये IPL सुरू केलेली आहे. सर्व लेडीज आहेत, जेंट्स आहेत आणि खूप छान पद्धतीने हा सामना रंगणार आहे. तर जसं की तुम्ही बघितलं असेल गोकुलधाम सोसायटीमध्ये जसं GPL ठेवली होती, तसंच इथे IPL आहे. आणि मला तिथे गेल्याच्या नंतर अगदी गोकुलधाम सोसायटीसारखाच फील येतो. तर मी चालले ते बघायला आणि तिने आवर्जून जेवायला सुद्धा बोलवलेलं आहे. तर पटापट आधी मी माझं थोडंसं पोट भरीचं काहीतरी करते आणि त्याच्यानंतर मग तिच्या घरी जाणार आहे, कारण की आम्ही आज एक रात्र तिथे राहणार आहे. तिने राहण्यासाठीच बोलवलेलं आहे. तर पटापट आधी आवरून घेते, मुलीचे पप्पा येते तोपर्यंत. तर आता इथे ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि मिरची. तर इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकतोय. तर तेल टाकल्याच्या नंतर तेल छान तापलं की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण. तर इथे मी लसूण जे आहे ते 7 ते 8 कुड्या घेतल्या होत्या आणि मिरच्यासुद्धा 7 ते 8 घेतलेल्या. तर या खूप कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कितीही वापरलं तरी. तर ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत ना, म्हणजे लसूण आणि मिरची छान परतवून आपल्याला घ्यायची आहे. सतत परतवत राहायचं, नाही तर मग मिरची जी आहे ती कडक होते. तर इथे परतवून झाल्याच्या नंतर तुम्ही बघताय की मिरची आणि लसूण जो आहे तो छान असा ब्राऊन झालेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर माझ्याकडून थोडंसं जरा जास्त मीठ पडलं, पण काही हरकत नाही आहे, खायला तसंही छान लागतं. पण तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता. आणि इथे बघितलं तर जो मिरची आणि लसूण जो आहे तो छान परतला गेलेला आहे. तर मी तवा जो आहे तो बाहेर घेऊन आले आणि गरम गरम असतानाच हे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. तर तुम्ही खलबत्ता वगैरे असेल त्यातही केलं तरी चालेल, पण मी तव्यावरतीच करते गरम गरम असताना. आणि लिटरली सांगते, जे मी खलबत्ता घेतलेला ना तो इतका गरम होत होता ना, म्हणजे पूर्ण हात चटके भाजत होते. आणि हे गरम असतानाच आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे, नाही तर काय होईल की थंड झाल्याच्या नंतर मिरची जी आहे ती कडक होईल आणि ती व्यवस्थित मॅश करता येणार नाही आहे. तर इथे फायनली माझा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे. अगदी इतका म्हणजे तुम्ही अगदी छोट्या भुकेसाठी जर हा केलात ना, म्हणजे बऱ्याच लेडीजचं असं असतं की यार स्वतःला काही नसलं तर त्या काहीच करत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही हा करून खाऊ शकता. इतका मस्त लागतो ना की मी तुम्हाला सांगूच नाही शकत. तर फायनली मी आता इथे चपाती, खरडा आणि कांदा असा घेतलेला आहे. तर मला जायचं आहे आता कविताच्या घरी, खाऊन घेते. तर मंथन आणि त्याचे पप्पा हे तिथेच गेल्यावरती जेवणार आहे. तर मला सकाळपासून भूक लागलेली म्हणून मग मी हे माझ्या छोट्या भुकेसाठी केलेलं आहे. आणि इतकं टेम्पटिंग दिसतं ना, म्हणजे अजिबात तिखट वगैरे नाही आहे हे. अगदी तुम्ही म्हणाल ना तर कधी आपल्याला कंटाळा आला तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता, खूपच मस्त लागते. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की सांगा.
वेल रनिंग, क्या बात आहे. स्मूथली एक धावा घेण्यास चला काकी. वेल बॉलिंग. मेंटर काफी खुश. वाईड बॉल. सो फायनली आम्ही कविताच्या इकडे येऊन पोहोचलेलो आहे आणि बघतोय तर काहीतरी इथे ह्यांची IPL सुरू झालेली आहे. तर इथं सर्व लेडीजच आहेत खेळायला आणि जे जेंट्स आहेत त्यांच्या सोसायटीमधले ते त्यांना प्रोत्साहन करतायत की तुम्ही असं खेळा, तुम्ही तसं खेळा. आणि हे इतकं छान वाटत होतं ना बघायला. म्हणजे सर्व ज्या लेडीज होत्या त्या अगदी वेळ काढून हे खेळायला आल्या होत्या आणि खूप एन्जॉय करत होत्या, खूप मस्त करत होत्या. आणि त्या साईडला कविता आहे तर ती दिसत नाही आहे, ती जेव्हा राऊंड येईल तेव्हा मी तुम्हाला तिथे दाखवेल. तर इथे जे दादा होते ना जे अँकरिंग करत होते ते इतके सुंदर पद्धतीने अँकरिंग करत होते ना, तर आम्ही इतकं हसत होतो त्यांच्या अँकरिंगला आणि खरंच खूप छान वाटत होतं. इथे आल्याच्यानंतर मला अगदी गोकुलधाम सोसायटीसारखा फील होतो. मी नेहमी असं म्हणायचे की यार अशी सोसायटी होणं इम्पॉसिबल आहे, पण ही सोसायटी आहे तशी. सर्व फंक्शन सगळेजणं जसं गोकुलधाम सोसायटीमध्ये सगळेजण एकत्र येऊन जसं सगळे कार्यक्रम पार पाडत होते तसंच इथे सुद्धा तेच होतं आणि मला इथे यायला फार आवडतं. आता सासू आणि सून 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. चला बघूया, जर का विकेट घेतली तर मग काय घरी खरं नाही. हा बघूया सासू सुना देखते. हा बघूया 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. बघू कोणाचे किती दिवस आहेत. निधीताईंनी बॉल टाकलेला आहे. निधीताईंनी बॉल टाकलेला आहे. जेवढा आणले मी बॉल तसाच बॉल हुकलेला आहे. हो बॉल बघूया. परत बॉल टाकलेला. नो. धावा अंडी धावा. धावा 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 धावा. बघा नो बॉल ऑफिस. धावा 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 धावा. नाही 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 नाही. हात लागलाय. विकेट नाहीये. 1 रन. बरोबर आहे. आणि जी आज मॅच नाही जिथे. आता कविता ताई आलेल्या आहेत. बघूया आणि सिद्धिताईंचा बॉल बघूया आता काय करतायत. बॉलिंग टाकत आहेत त्या सिद्धिताई आपल्या संघासाठी. कविता ताई वाईट. मी काय बोललो. मी जे सांगतो तसं होतं. आता बघा. हा आता काय. हा बॉलिंग बघा. विकेट खूप चांगली अशी बॉलिंग आणि तशीच चांगली विकेट. पण तर आता इथे कविताच्या टीमची फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि त्यांनी समोरच्या टीमला 36 रनांचा टार्गेट दिलेला आहे 5 ओव्हरमध्ये. तर आता आपण बघणार आहोत अपोजिट टीम कशी खेळते आणि हा सामना कोण जिंकते ते. उंचावते का काय करते. काय बोललो. प्राजक्ता घरूनच शिकून पाठवले मी. धावा 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 धावा. रनर सिद्धिताईंनी चांगली रनिंग करून 1 रन घेतलेली आहे आपल्या संघासाठी. चव्हाण काकींनी 1 रन मिळवलेला आहे. खरंच चव्हाण काकी आपल्या संघाला विजयी करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करत आहेत. परत बॉलिंगला आले प्राजक्ता. बघूया आपल्या संघासाठी काय करते. बॉलिंग मी सांगितलेली तशीच बॉलिंग टाक. बघा मी सांग. टाक बरोबर आहे. टाक. ओ 6. काय विकेट. प्राजक्ताला विकेट आहे का नाही. दोघांनी परत डिसिजन घेऊन सांगा. पंचांचा निर्णय सांगा व्यवस्थित. आउट आहे. प्राजक्ताने चांगली अशी विकेट घेतलेली आहे. अलिबाग वरून आलेली आहे प्राजक्ता. अलिबाग से आहे. बघूया आपल्या संघासाठी काढले. बॉलिंग कविता ताई यांचा चांगला सुरेख नेम. पण क्रिकेटची जास्त माहिती नसल्या कारणाने जिकडे मारायचा तिकडे नाही मारला आणि ही विकेट नाहीये. बाबा
3 ओव्हर 13 रन. आता बॉल टाकायचा अंटी. मारा, धावा 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 धावा. अरे गेला धावा. अरे 4 धावा. प्राजक्ता बॉल आलाय. प्राजक्ताची गचाळ अशी क्षेत्ररक्षण. स्टंप करा जरा चांगले, बरोबर स्टंप करा. विदिताई यांना बॉलिंग टाकत आहेत त्यांच्या सासू. बघूया वाईट बॉल. बघूया आपल्या संघासाठी काय करतात त्या. अंटी बॉल टाकलाय सासू. ओ सिक्स. मारा 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 मारा. ओ नाही 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 नाही. लागेल 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 लागेल. हो हो हो. ताई चांगली फिल्डिंग. कविता ताईंचा चांगला उत्कृष्ट असा 10 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता विकीबाई यांच्या टीमला. बघूया आपल्या संघासाठी दोघांचाही मार्गदर्शन खूप सुरेख टीमला लाभलेलं आहे. एक डिक्लेअर आउट आहे. आउट आहे आउट आहे. आपल्या संघासाठी विजयाकडे नेता नेता एक चुकीचा फटका. त्यांची विकेट घेतलेली आहे. सासूंनी विकेट घेतलेली आहे. मला मारतेस काय? थांब तुझी विकेटच घेते. काय काय? हा सासू मला चौका मारतेस काय? थांब तुझी विकेटच घेते. मस्त फिल्डिंग. आपल्याच बॉलिंग, आपलीच बॉलिंग आणि आपलीच फिल्डिंग अशी सुरेख अशी फिल्डिंग अंड्यांची. ओ लगा दिया 6 रन. पहिला 6 सिद्धिताईंच्या बॅटिंग मधून निघालेला पहिला 6. 7 बॉल 14 रनांची आवश्यकता. अजून 2 षटकार मारले तर काम तमाम. अरे मारलाय फटका. आडवा आडवा आडवा. मारा मारा मारा. एक धाव 6 बॉल 13 रनांची आवश्यकता. अटीतटीचा सामना आपल्या संघासाठी. बघूया सिद्धिताई काय करत आहेत. बघूया संघ मॅच अशी रंगतदार होत आहे. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. खूप रंगतदार सामना आपल्या संघासाठी. काय करताय सिद्धिताई बघूया. आता आल्या त्या कविताताई, सुंबेताई. बघूया आपल्या संघाला विजयी करण्यासाठी कशी बॉलिंग टाकतायत. पहिलाच बॉल वाईट. 6ला 12 रन. बघूया आता पुढे. बघूया परत एकदा सुरेख असा बॉल. विकेट. आता येणार देशाताई. 5 बॉल 11 धावांची आवश्यकता आपल्या संघाला. बघूया विजयाकडे नेतात का देशाताई. हा देशाताई ना चांगली. ठीक आहे. 5 बॉल 12 रनाची आवश्यकता. देशाताई धावणार होत्या. चुकीचा निर्णय विकीबाई यांचा. एक बॉल रन पण भेटत होती. विकीबाईने सांगितलं रनर घ्या. मग आणि मॅचचा टर्निंग पॉइंट विकीबाई. मॅच आली होती रंगात. 6 सुद्धा बसला होता. बघितलं मी काय बोललो. जेव्हा तर इथे आमची क्वीन मेडल घेऊन आलेली आहे. आणि कविता आम्ही यायच्या आधीच स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मॅच बघायला गेलो. तर तिने फक्त सांगितलं की चपात्या बाकी आहे वहिनी, मी येते करायला. तर मी बोललो तू खेळ, मी जाऊन चपात्या करते. तर इथे मी चपात्या करत होते. तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते. परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत